Audio Jungle. जय भीम भावांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा लाडके भाऊच्या यूट्यूब चॅनलवरती। तर भावांनो, माझं नाव आहे सुनील मस्के, तुम्ही पाहता यूट्यूब चॅनल सुनील मस्के 358। तर भावांनो, आज नवीन टॉपिकवरती आपल्याला व्हिडिओ तयार करायचा आहे। तर अवघे काही दिवसच बाकी राहिलेत, बाबासाहेबांची जयंती येत आहे, तर त्या जयंतीनिमित्त आपल्याला टीटेस तयार करायचा आहे। तुम्ही भावांनो थंबनेल आणि प्रिव्ह्यू बघितलंच असेल। जर तुम्ही थंबनेल बघितला असेल किंवा प्रिव्ह्यू बघितला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करायचं आहे आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचे की याचा टीटेस कसा झाला आहे। तर भावांनो, तुम्ही प्रिव्ह्यू बघितला असणारच आहे, कारण तो प्रिव्ह्यू जो आहे तो कॅपकट ॲप्लिकेशनमध्ये होतो। पण भावांनो, तो टेटस आपण अलाइट मोशन ॲप्लिकेशनमध्ये बनवणार आहोत। त्याचा इफेक्टसुद्धा आपल्याकडं अलाइट मोशन ॲप्लिकेशनमध्ये आहे। तर भावांनो, त्या आपल्या ॲप्लिकेशनमध्ये बनवायचा आहे। जर तुमच्याकडे अलाइट मोशन ॲप्लिकेशन नसेल तर त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तुम्ही तेथे जाऊन ते अलाइट मोशन ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचं आहे। आणि भावांनो, तुम्हाला बिटमार्क प्रोजेक्ट आणि शेक इफेक्ट प्रोजेक्ट जे दिले आहेत ना, ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत, ते अलाइट मोशन ॲप्लिकेशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत। तर भावांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि बेल आयकॉन प्रेस करायचे, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळून जाईल आणि तुम्ही लवकरात लवकर असे टेटस तयार करू शकताल। तर सिम्पली तुम्हाला इथं काय करायचं आहे, तुम्हाला सर्व मटेरियल मी दिलेलं आहे। तर भावांनो, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कोठे स्किप करायचं नाही, कारण तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगितलेलं समजून जाईल आणि मटेरियलचा पासवर्डसुद्धा मिळून जाईल। तर भावांनो, पासवर्ड तुम्हाला डाव्या कोपऱ्यात वरच्या बाजूला पासवर्ड दिलेला आहे, तो पासवर्ड तिथेच तुम्हाला शो होऊन जाईल। पासवर्ड 2 स्टेपमध्ये असतो फक्त, तो पासवर्ड तुम्हाला मिळून जाईल आणि मटेरियल एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचं आहे। जर तुम्हाला काय अडचण येत असेल तर तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा झिप फाईल देईल, नाहीतर ऑलरेडी मटेरियलसुद्धा देईन। तर सिम्पली तुम्हाला काय करायचं, जर तुम्ही टेलिग्राम चॅनलला आणि इंस्टाग्राम आयडीला फॉलो केले नसेल तर दोन्हीची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही दोन्हीला फॉलो करू शकता। भावांनो, चला आपण वेळ न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर सिम्पली भावना, हे अलाइट मोशन ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे। हे अलाइट मोशन ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर सिम्पली तुमच्यासमोर असा इंटरफेस दिसून जाईल। असा इंटरफेस दिसल्यानंतर खालच्या बाजूला जे प्रोजेक्ट ऑप्शन दिसत असेल ना, याच्यावरती क्लिक करायचे। याच्यावरती क्लिक केल्यानंतर पाहू शकता तुम्हाला बिटमार्क प्रोजेक्ट आणि शेक इफेक्ट प्रोजेक्ट असे 2 प्रोजेक्ट दिलेले आहेत। तर सिम्पली तुम्हाला बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचे। तर भावांनो, तुम्हाला मी ऑलरेडी एक प्रोजेक्ट तयार करून दिलेले आहे। हे प्रोजेक्ट तुम्हाला सिम्पली एडिट करून तिथं आपले सर्व फोटो ॲड करून घ्यायचे आहेत। तर सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, आपले मटेरियलचे फोल्डर जे आहे ना, ते मटेरियलचे फोल्डर इथं ओपन करून घ्यायचं आहे। जर भावांनो, तुम्ही जर मटेरियलचे फोल्डर डाउनलोड केले नसेल तर आता लगेच मटेरियलचे फोल्डर इथं डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि टेटस तयार करायचं आहे। तर कॅपकट ॲप्लिकेशनमध्ये भावांनो असा टेटस तयार होतो, तर आपल्याला अलाइट मोशन ॲप्लिकेशनमध्ये असा टेटस तयार करायचा आहे। त्या कॅपकट ॲप्लिकेशनमधले इफेक्ट आपण अलाइट मोशन ॲप्लिकेशनमध्ये घेतलेले आहेत। तर सिम्पली भावांनो, हा टेटस इथं तयार करून घ्यायचा आहे। तर पहिल्या प्रोजेक्टवरती क्लिक करायचे आणि एडिट ग्रुपवरती क्लिक करायचे। एडिट ग्रुपवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला प्लसवाला आयकॉनवरती क्लिक करायचे। मीडियामध्ये ऑल मीडियामध्ये जाऊन भावांनो, आपले मटेरियलचे फोल्डर जे आहे ना, ते मटेरियलचे फोल्डर इथं ओपन करून घ्यायचे आहे। हे मटेरियलचे फोल्डर ओपन केल्यानंतर तुम्ही सिम्पली इथं कोणताही फोटो सेट करू शकता। पण भावांनो, तुम्हाला एक फोटो मी तयार करून दिलेला आहे, याच्यावरती क्लिक करायचं आहे। याच्यावरती क्लिक केल्यानंतर प्लस करून घ्यायचे। प्लस केल्यानंतर भावांनो, हा फोटो आहे तसा ठेवून घ्यायचा आणि त्याची लेंथ 2.16 इथपर्यंत ठेवून या रेक्टँगलच्या खालच्या बाजूला ठेवून घ्यायचं आहे आणि तुम्हाला बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर पाहू शकता भावांनो, हा इथपर्यंत दिसून जाईल। तर तुम्हाला हा रेक्टँगलची लेंथ जी आहे ना, ती अशी व्यवस्थित 4.17 इथपर्यंत ठेवून घ्यायची आहे। इथपर्यंत ठेवून घेतल्यानंतर 4.17 या बीटमार्कवरती म्हणजे थोडे पुढच्या बाजूला यायचं आहे 4.18 प्लसवाल्या आयकॉनवरती क्लिक करायचे। मीडियामध्ये जाऊन ऑल मीडियामध्ये जाऊन भावांनो, तुम्हाला हा टायगरचा फोटो दिला, याच्यावरती क्लिक करायचे आणि प्लस करून घ्यायचे। प्लस केल्यानंतर तुम्हाला भावांनो, हा 3 सेकंदसाठी ठेवून घ्यायचा आणि बाकीचा पार्ट कट करून घ्यायचा आहे। असं व्यवस्थित कट केल्यानंतर व्यवस्थित खालच्या बाजूला सेट करायचे आणि सिम्पली तुम्हाला पुढच्या या 3 लेअरवरती यायचं आहे। या 3 लेअरवरती आल्यानंतर 1 नंबरच्या लेअरवरती क्लिक करायचे। एडिट ग्रुपमध्ये जायचे। तुम्हाला भावांनो, हा फोटो मी दिलेला आहे,
तुम्ही कोणताही इथं फोटो ठेवू शकता भावांनो. या एडिट फोटोवरती क्लिक करायचं आहे, कलरच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे आणि या स्टारच्या ऑप्शनमध्ये येऊन तुम्ही भावांनो इथं कोणताही फोटो ठेवू शकता. असं व्यवस्थित फोटो ठेवून इथं प्लस करून घ्यायचे. प्लस केल्यानंतर हा व्यवस्थित फोटो सेट झालेला दिसून जाईल. पुन्हा बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर भावांनो तुम्हाला आता 2 नंबरच्या ग्रुपवरती क्लिक करायचं आहे, एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे आणि भावांनो तुम्हाला हा सुद्धा सिम्पली फोटो जसा ठेवायचा आहे तसा ठेवू शकता. या फोटोवरती क्लिक करायचे आहे, कलरच्या ऑप्शनमध्ये जाऊन स्टारच्या ऑप्शनमध्ये येऊन सिम्पली भावांनो तुम्हाला हे व्यवस्थित असे फोटो मी दिलेले आहेत. हे फोटो तुम्हाला व्यवस्थित असे सेट करून घ्यायचे आहेत आणि पुन्हा 3 नंबरच्या ग्रुपवरती यायचं आहे. पुन्हा एडिट ग्रुपमध्ये येऊन हे ऑन करून घ्यायचं आहे. फोटोवरती क्लिक करून कलरमध्ये जाऊन स्टारच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे आणि भावांनो तुम्हाला जो फोटो ठेवून घ्यायचा आहे ना तो फोटो इथे ठेवून घ्यायचा आहे. असं व्यवस्थित भावांनो फोटो ठेवून घ्यायचा आणि बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर भावांनो पाहू शकता हे तुम्हाला 3 लेअर असे व्यवस्थित दिसून जातील आणि पुन्हा 5.25 ह्या बीटमार्कवरती यायचं आहे. प्लसवाल्या आयकॉनवरती क्लिक करायचे. मीडियामध्ये जाऊन ऑल मीडियामध्ये जाऊन भावांनो तुम्ही इथं कुठलाही फोटो सेट करू शकता. तर तुम्हाला इथं काय करायचे, हा फोटो याच्यावरती क्लिक करायचे आणि प्लस करून घ्यायचे. प्लस केल्यानंतर सिम्पली ऑलरेडी इथं सेट झालेला दिसेल. हा 7.14 इथपर्यंत ठेवून घ्यायचा आणि व्यवस्थित खालच्या बाजूला लेअरला ठेवून घ्यायचा आहे. पुन्हा या ग्रुप 2 नंबरवरती यायचं आहे. प्लसवाल्या आयकॉनवरती क्लिक करायचे म्हणजे एडिट ग्रुपमध्ये यायचं आहे आणि भावांनो तुम्हाला हा फोटो जो आहे तो फोटो व्यवस्थित ऑन करून घ्यायचा आहे. आणि तुम्हाला हा जर फोटो चेंज करायचा असेल तर या फोटोवरती क्लिक करायचे, कलरच्या ऑप्शनमध्ये जायचे, स्टारच्या ऑप्शनमध्ये येऊन तुम्हाला भावांनो सिम्पली कोणताही इथं फोटो सेट करू शकता. असं व्यवस्थित भावांनो फोटोवरती क्लिक करायचे आणि सेट करू शकता आणि पुन्हा बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर भावांनो पाहू शकता तो फोटो व्यवस्थित ॲड झालेला दिसून जाईल. पुन्हा प्लसवाल्या आयकॉनवरती क्लिक करायचे, मीडियामध्ये जाऊन ऑल मीडियामध्ये जाऊन भावांनो तुम्हाला दुसरा फोटो इथं ठेवून घ्यायचा. असं व्यवस्थित ठेवून घेतल्यानंतर 3 डॉटवरती क्लिक करून फुल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचे. वाढलेला पार्ट कट करून घ्यायचे, व्यवस्थित खालच्या बाजूला हा सुद्धा फोटो ठेवून घ्यायचा आहे आणि पुन्हा ग्रुप 2 नंबरवरती यायचं, एडिट ग्रुपमध्ये यायचे आणि हा ऑन करून घ्यायचा आहे. पुन्हा फोटोवरती क्लिक करा, एडिट ग्रुपमध्ये जाऊन पुन्हा स्टारच्या ऑप्शनमध्ये येऊन भावांनो जो तुम्हाला फोटो इथे ठेवून घ्यायचा आहे तो फोटो इथे ठेवून घ्यायचा आहे. असं व्यवस्थित ठेवून घेतल्यानंतर बॅक यायचे. बॅक आल्यानंतर भावांनो पुन्हा तुम्हाला पुढच्या बीटमार्कवरती यायचं आहे. 10.12 या बीटमार्कवरती आल्यानंतर पुन्हा प्लसवाल्या आयकॉनवरती क्लिक करा, मीडियामध्ये जाऊन ऑल मीडियामध्ये जाऊन भावांनो तुम्हाला जो इथं फोटो ठेवून घ्यायचा आहे ना तो फोटो इथं व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे. तर सिम्पली तुम्हाला इथं हा फोटो ठेवून घ्यायचा आहे किंवा हा फोटो ठेवून घ्यायचा आहे, याच्यावरती क्लिक करा आणि प्लस करून घ्या. प्लस केल्यानंतर वाढलेला पार्ट कट करून घ्यायचा आहे आणि सिम्पली पुन्हा तुम्हाला ग्रुप 3 वरती यायचं, एडिट ग्रुपवरती क्लिक करून हा एडिट फोटो करून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित भावांनो तुम्हाला जो फोटो इथे सेट करायचा आहे तो सेट करून घ्यायचा आहे. असं व्यवस्थित भावांनो फोटो सर्व सेट केल्यानंतर सिम्पली आता तुम्हाला इथं काय करायचे, आपल्याला इथे एक ब्लॅक पेन जी तयार करून घ्यायची आहे. तर तुम्हाला 5.5 या बीटमार्कवरती यायचा, प्लसवाल्या आयकॉनवरती क्लिक करायचे, हा रेक्टँगल सिलेक्ट करून 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचे, कलरमध्ये जाऊन 3 नंबरचा ऑप्शन यूज करायचे. हा ब्लॅक कलर खालती ठेवून घ्यायचा भावांनो व्यवस्थित आणि पांढरा कलर वरच्या बाजूला ठेवून घ्यायचा आहे आणि सिम्पली तुम्हाला याची लेंथ जी आहे ना ती शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे. अशी व्यवस्थित शेवटपर्यंत याची लेंथ वाढविल्यानंतर पुन्हा या तुम्हाला रेक्टँगलवरती क्लिक करायचे, ब्लेंडिंग आणि ऑफसेटमध्ये जाऊन डार्कनमध्ये जाऊन मल्टिपल करून घ्यायचे. असं व्यवस्थित मल्टिपल केल्यानंतर सिम्पली तुम्हाला आता इथं काय करायचं आहे, आपले जे शेक इफेक्ट प्रोजेक्ट आहे ना ते शेक इफेक्ट प्रोजेक्ट इथं ओपन करून घ्यायचं आहे. तर शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करून घ्या. तर सिम्पली भावना हे शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर या इफेक्टवरती क्लिक करायचे, इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवरती क्लिक करून कॉप इफेक्ट करून घ्यायचा आहे. कॉप इफेक्ट केल्यानंतर तुम्हाला बीटमार्कवरती यायचं आहे. भावना इथं पहिल्या फोटोला हा पहिला फोटो आहे याच्यावरती क्लिक करायचे आणि इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचे आणि हे सर्व इफेक्ट तुम्हाला ऑन करून घ्यायचे आहेत. जे ऑफ इफेक्ट आहेत ना ते सर्व ऑन करून घ्यायचे आहेत. असं व्यवस्थित भावना पहिला इफेक्ट ॲड केल्यानंतर सिम्पली तुम्हाला आता 2 नंबरचा इफेक्ट ओपन करून घ्यायचा आहे. तर शेक इफेक्ट प्रोजेक्टमध्ये यायचं आहे. 2 नंबरच्या इफेक्टवरती क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवरती क्लिक करून कॉप इफेक्ट करून घ्यायचा आहे आणि पुन्हा बीटमार्कवरती येऊन 2 नंबरच्या इफेक्टला म्हणजे 2 नंबरच्या फोटोला इफेक्ट व्यवस्थित अप्लाय करायचा आहे. असं व्यवस्थित इफेक्ट अप्लाय केल्यानंतर हे सर्व ऑफ आहे ते ऑन करून घ्यायचं आहे. तर भावनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, कोठे स्किप करू नका, कारण तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगितलेलं मिळून जाईल आणि मटेरियलसुद्धा मिळून जाईल. तर 3 नंबरचा शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे. तर हे शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर 3 नंबरच्या इफेक्टवरती यायचं आहे. इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवरती क्लिक करून कॉप इफेक्ट करून घ्यायचा आहे आणि तुम्हाला बीटमार्कवरती येऊन
जाऊन 3 नंबरचा इफेक्ट 3 नंबरच्या फोटोला असं व्यवस्थित अप्लाय करून घ्यायचा आहे. हा इफेक्ट व्यवस्थित अप्लाय केल्यानंतर हे ऑफ असेल तर तुम्हाला हे ऑन करून घ्यायचं आहे. असे व्यवस्थित ऑन केल्यानंतर पाहू शकता आपला इफेक्ट व्यवस्थित झालेला दिसून जाईल आणि तुम्हाला 5.5 या बीट मार्कवरती याच्या प्लसवाल्या आयकॉनवरती क्लिक करायचे. मीडियामध्ये जाऊन ऑल मीडियामध्ये जाऊन तुम्हाला 52 ही PNG मी दिलेली आहे त्या PNGवरती क्लिक करायचे आणि व्यवस्थित तुम्हाला प्लस करून घ्यायचं आहे. प्लस केल्यानंतर PNGची साईज कमी करून घ्यायची आहे. 1 नंबरचा ऑप्शन यूज करायचे आणि खालच्या बाजूला व्यवस्थित भावना सेट करून घ्यायचे आहे. तर भावना तुम्हाला असे व्यवस्थित सर्व मी PNG देणार आहे आणि टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा दिलेले आहे. त्यांनी याची लेंथ जी आहे ती शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे. अशी व्यवस्थित शेवटपर्यंत याची लेंथ वाढवल्यानंतर आपल्या चॅनलचे नाव किंवा लोगो असेल तर इथं कोटे सेट करून घ्यायचा आहे. पुन्हा प्लसवाल्या आयकॉनवरती क्लिक करायचे. मीडियामध्ये जाऊन ऑल मीडियामध्ये जाऊन भावांनो तुम्हाला ओव्हरली व्हिडिओ दिला याच्यावरती क्लिक करायचे आणि प्लस करून घ्यायचं आहे. प्लस केल्यानंतर वाढलेला पार्ट कट करून घ्यायचा आहे आणि ब्लेंडिंग आणि ऑफसेटिंगमध्ये जाऊन लाईटिंगमध्ये जाऊन स्क्रीन करून घ्यायचं आहे. असं व्यवस्थित स्क्रीन केल्यानंतर पाहू शकता भावांनो इफेक्ट व्यवस्थित दिसून जाईल. आणि तुम्हाला इथं काय करायचे, उजव्या कोपऱ्यात वरच्या बाजूला जो एरो दिसत असेल ना त्या एरोवरती क्लिक करायचे. व्हिडिओमध्ये जायचं आहे. क्वालिटी जेवढी ठेवायची आहे ती ठेवा आणि व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तर भावांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करायचे. तर भावांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, कोठे स्किप करू नका, कारण तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगितलेलं समजून जाईल आणि मटेरियलसुद्धा मिळून जाईल आणि पासवर्डसुद्धा मिळून जाईल. तर भावांनो भेटूया पुन्हा आपण नवीन दुसऱ्या व्हिडिओमध्ये.